आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी आणि आता आपण आहोत दर्शन बारीमध्ये. जाणून घेणार आहोत किती तास झाले माऊली दर्शन बारीत लागले. आम्ही काल 6 वाजता लागलेलो आहे, संध्याकाळच्या टायमाला 6 वाजता. काल 6 ते आपण पाहिलं की 24 तास उलटून गेलेत. ही सगळी वारकरी मंडळी चालत राहा माऊली, चालत राहा, सहकार्य करा. 32 तास झाले माऊली. काय मागण्या आता पांडुरंगाकडे? काहीच नाही, बस खुशाल राहू दे, सगळं खुशाल राहू दे आणि पाणी पाऊस शेतकरी सुखी राहू दे. ह्या सगळ्या ह्या वारकऱ्यांच्या भावना होत्या. सगळेजण चालत राहा माऊली, सहकार्य करा. खरं तर प्रत्येक वेळी आपण पाहिलं की या भारत देशातला शेतकरी इतका उदार अंतकरणाचा आहे की तो प्रत्येक गोष्टीला सहकार्य करत राहतो. तसंच या वारीमध्ये देखील या सगळ्या वारकऱ्यांची शिस्त देखील आपल्याला बघायला मिळाली. खरं तर ही वारी म्हणजे आनंदाचा सोहळा आहे, वारी म्हणजे सुखाचा सोहळा आहे. वारी म्हणजे एक इतका हाची डोळा म्हटलं तरी आपण वावगं ठरणार नाही. किंवा आल्यानं संसारा किंवा पंढरीशी जारे आल्यानं संसारा आपण म्हणतो. संतांनीही आपल्याला सांगून ठेवलं आहे की संसारात आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी आपण केली पाहिजे. काय सांगाल माऊली, काय वाटतं आज? काय आनंद होतोय आज? आनंद वाटला, लय आनंद वाटतंय. बोला माऊली. पाय पाय चालत आले, आनंद वाटला. पायी पायी चालत आले, आनंद वाटतंय. पायी पायी चालत आले, आनंद वाटतंय. काय मागण्या आता पांडुरंगाकडे? सुखी ठेव, लेकरं बाळ सुखी ठेव, सगळं सुखी ठेव आणि समाधानाने सगळ्यांना आयुष्य मिळू दे. हे एकच वारकऱ्यांचं मागणं या माध्यमातून आपण जाणून घेतलंय. आपण पाहिलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जर रांगा जर पाहिल्या आपण तर जवळपास 8, 10, 15, 20 किलोमीटरच्याही पलीकडे इतक्या मोठ्या रांगा, सर्व शेड वारकऱ्यांनी भरलेले आहेत. 30 लाखाच्या वरही वारकरी मंडळी यावर्षी पंढरपुरामध्ये या एकादशीच्या महापर्वावरती जमलेली आहे आणि जवळपास 32 तास 36 तास उलटून गेलेत तरीही वारकऱ्यांचं दर्शन अजूनही झालेलं नाही. इतक्या मोठ्या रांगा या वारकऱ्यांच्या आपल्याला बघायला मिळतात. तरी देखील 32 तास वारीमध्ये असून देखील प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक आगळं वेगळं तेज जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. एकही वारकरी इथं थकल्याला आपल्याला दिसत नाही. हे बळ येतं कुठून? तर पांडुरंगाकडून येतं. हे बळ येतं कुठून? तर माऊलीकडून येतं. हे बळ येतं कुठून? तर आपल्या साधू संतांकडून येतं. म्हणून ही सगळी मंडळी अखंडपणाने चालत राहते. काय आनंद वाटते. माऊली कुठून आले? गंगाखेडवरून आले. किती तास झाले बारीला लागले? 25 तास झाले बारीला लागलेत. तरी पण चेहऱ्यावरती हसू आहे आणि माऊलीच्या आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी आता आपण या दर्शन रांगेमध्ये बघतो आहोत. काय मागणं आहे पांडुरंगाकडे? काय सांगाल? काही नाही, सुख समाधान बस. सुख समाधान. कुठून आले माऊली? चालत राहा माऊली. जळगाववरून आले. खानदेशातून ह्या सगळ्या माऊल्या आलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या म्हणजे नामघोष तर चालूच आहे. 36 तास उलटून गेले तरीही प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा नामजप आहे. आणि ही सगळी वारकरी मंडळी आता पांडुरंगाच्या दर्शनाकडे निघालेली आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी. पंढरपूर लाईव्ह या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.